मेरे भाई और बहनों और सज्जनों, आज मैं आपको गुरु चरित्र अध्याय 21 सुनाने वाला हूँ। गुरु चरित्र अध्याय 21 में बताया गया है कि कैसे गुरु के ज्ञान से मुक्ति का मार्ग प्राप्त होता है। यह अध्याय हमें सिखाता है कि हमें गुरु के चरणों में समर्पण करना चाहिए और उनका ज्ञान प्राप्त करने का प्रयास करना चाहिए। गुरु का ज्ञान हमें मोक्ष प्राप्त करने में मदद करता है और हमें जीवन में सभी तरह के कष्टों से मुक्ति दिलाता है। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः। सिद्धमणे नामधारका ब्रह्मचारी तो कारणिका, उपदेशिले ज्ञान विवेका तया प्रेत जननीसी। ब्रह्मचारी म्हणे नारी, मूढपणे दुःख न करी, कवण वाचला असे स्थिरी, या संसारी सांग मज। उपजता कवण मेला कवण, उत्पत्ती झाली कोठून, जळात उपजे जैसा फेण, बुध बुध राहे कोठे स्थिर। तैसा देह पंचभूती, मिळोनी होय देह निर्मिती, वेगळे होताची पंचभूती, अव्यक्त होय देह जाणा। तया पंचभूतांचे गुण, माया पाशे वेष्टोन, भ्रांती लाविती देह म्हणून, पुत्र मित्र कलत्रवास। रजसत्व तमो गुण, तया भूतांपासून, वेगळा ते लक्षण होती एक एक चित्ते। देहत्व होय सत्वगुण, रजोगुण मनुष्य जाण, दैत्यासी तमोगुण, गुणानुबंधे कर्मे घडती। ज्यांचे जे कर्म आचरती, सुकृत अथवा दुष्कृती, तैसी होय फल प्राप्ती, आपुली आपण भोगावी। जैसी गुणांची वासना, इंद्रिये तयाधीन जाणा, माया पाशे वेष्टोन, सुख दुःखा लिप्त करीती। या संसार वर्तमानी, उपजती जंतू कर्मानुगुणी, आपुल्या अर्जवापासोनी, सुख दुःख भोगिताती। कल्पकोटी वर्षे जयासी, असती आयुष्ये देवऋषी, त्यासी न सुटे कर्मवशी, मनुष्या कवण पाड सांगे। एखादा नरदेहाधीन, काळ करी आपुले गुण, कर्म होय अनेक गुण, देहधारी सर्व येणे परी। जो असेल देहधारी, त्यासी विकार नाना परी, स्थिर नवे निर्धारी, आपुले आपण म्हणावया। या कारणे ज्ञानवंते, संतोष न करावा उपजता, अथवा नरमृत होता, दुःख आपण करू नये। जंदी गर्भसंभव होता, काय दिसे आकारता, अव्यक्त असता दिसे व्यक्ता, सेवेची होय अव्यक्त पै। बुध बुध दिसती जैसे जळी, सर्वेची नासती तात्काळी, तैसा देह सर्व काळी, स्थिर नव्हे परियेसा। जंदी गर्भ उद्धव झाला, नाश म्हणून जाणती सकळा, कर्मानुबंधे जैसे फळ, तैसा भोग देहासी। कोणी मरती पूर्ववयसी, अथवा मरती वृद्धाप्येसी, आपुले अर्जवसे जैसी, तेणे परी घडे जाण। माया पाशे वेष्टोनी, म्हणती पिता सूत जननी, कलत्र मित्र तेणे गुणी, आपुले आपुले म्हणती मूढ। निर्मळ देह म्हणो जरी, उत्पत्ती रक्तमास रुधिरी,
मळमूत्रात अघोरी उद्धव झाला परेसा. कर्मानुवशे उपजतांची ललाटिली तो विरंची. सुकृत अथवा दुष्कृतेची भोगभोगी म्हणोनी. ऐसे या कर्मकाळासी जिंकिले नाही कोणी परेसी. या कारणे देहासी नित्यत्व नाही परेसा. स्वप्नी निधान दिसे जैसे कवणे करावे भरवसे. इंद्रजाल गारुड जैसे स्थिर केवी मानिजे. तुझे तूची सांग वहिले कोटी जन्म भोग भोगिले. मनुष्य अथवा पशुत्व लादले पक्षी अथवा कृमी रूप. जरी होतीस मनुष्य योनी कोण कोणाची होतीस जननी. कोण कोणाची होतीस गृहिणी सांग तुवा आम्हा पुढे. कवण तुझी माता पिता जन्मांतरीची सांगाता. वाया दुःख करिसी प्रलापिता पुत्र आपुला म्हणोनी. पंचभूतात्मक देह चर्म मास अस्ति मेद. वेष्टोनिया नवम देह मळबद्ध शरीर जाणावे. कैचा पुत्र कोठे मृत्यू वाया का भ्रमोनी रडसी तू. सांडोनी द्यावे कैचे प्रेत संस्कारिता लौकिकार्थी. येणे परी ब्रह्मचारी सांगे त्वरित विस्तारी. परी सोनी त्या अवसरी विनवितसे तयासी. विप्रवनिता तया वेळी विनवितसे करुणा बहाळी. स्वामी निरोपिले धर्म सकळी परिस्थिर नव्हे अंतःकरण. प्रारब्ध प्रमाण म्हणोदरी करी का भजावा श्रीहरी. परीस संपर्के लोह जरी सुवर्ण नव्हे कोण बोले. आम्ही पाहिलेची दैवहीन म्हणोनी धरिले श्री गुरुचरण. अभय दिदले नाही मरण म्हणोनी विश्वास केला आम्ही. एखाद्या नरा येताची ज्वरा धावत जाती वैद्याची या घरा. औषधी देऊनिया प्रतिकरा सेवेची करी आरोग्यता. ऐके समयी मनुष्यासी आश्रय करीती करुणेसी. सहाय्य होय भरवंसी आला आपदा परिहारी. त्रयमूर्तीचा अवतारू श्री नरसिंह सरस्वती असे गुरु. तेणे दिदला असे वरू केवी असत्य होय सांग मज. आराधिले मी तयासी वर दिदला गामासी. त्यांचा करुणिया भरवसी होतो आपण स्वस्थ चित्त. विश्वासोनी असता आपण केवी केले निर्वाण. कैसे माझे मूर्खपण म्हणून स्वामी निरोपिसी. या कारणे आपण आता प्राण तजिन सर्वथा समर्पिन गुरुनाथा. वाढो कीर्ती तयाची. ऐकोनी तियेचे वचन ओळखुनिया भाव मन. सांगे बुद्धी तिसी ज्ञान उपाय एक करी आता. विश्वास केला त्वा गुरुसी पुत्र लादला पूर्णायुषी. जरी आला मृत्यू त्यासी घेऊन जाई श्री गुरुस्थाना. जेथे जाहला असेल तुझवर तेथे समर्पी तू कलेवर. पंचगंगा कृष्णा तीर औदुंबर वृक्षा तळी. ऐसे वचन ऐकोनी विश्वास जाहला तिचे मनी. पोटी शव बांधुनी घेऊन गेली औदुंबरा प्रती. जेथे होत्या गुरुपादुका आफळी शिरते बालिका. रुधिरे भरल्या पादुका आक्रोश करी ते नारी. सकळ दुःखाहुनी अधिक सहावेना पुत्र शोक. क्षय रोग तोची एक माता पित्या मृत्यू मूळ. ऐसे करिता जाहली निशी
विग्र मानती प्रेताशी, म्हणती आक्रोश काओ करसी. संस्कारुनी जाऊ आता, मनुष्य नाही अरण्यात, केवी राहू जाऊ म्हणत. जाळू दे आता प्रेत, ऐक कर्कशे म्हणताती. काही केली या नेदी प्रेत, आपणा सवे जाळा म्हणत. पोटी बांधुनिया प्रेत, लोळतसे पादुकांवरी. म्हणती विप्रज्ञाती लोक, राहू नये राणी निशंक. तस्कर बाधा होईल ऐका, जाऊ आता घरासी. जाऊ आता स्नान करुनी, उपास हो का आजीचे दिनी. प्रातः काळी येऊनी दहन करू, म्हणती ऐका. आजीचे रात्री प्रेतासी, सुटेल वास दुर्गंधीसी. आपोआप दहनासी, देईल जाणा ते कर्कश्या. म्हणून निगती सकळ लोक, राहिली तेथे जननी जनक. प्रेता सहित करती शोक, होती रात्री परेसा. निद्रा नाही दिवस दोन्ही, शोक करिता जनक जननी. या मती न होता रजनी, झोप आली तियेसी. देखतसे सुशिक्षित, जटाधारी भस्मांकित. व्याघ्र चर्म परिधानित, रुद्राक्षमाळा सर्वांगी. योगदंड त्रिशूळ हाती, आला औदुंबरा प्रती. काओ शोक करसी सती, आक्रोशनी आम्हावरी. काय झाले तुझे कुमरा, आता त्यासी करू प्रतिकरा. म्हणून देतो अभय करा, भक्तवत्सल श्री गुरु. भस्म काढून प्रेतासी, लावी तसे सर्वांगेसी. मुख पसरी म्हणे तिसी, वायू पुरस्करू म्हणे. प्राण म्हणजे वायू जाण, बाहेर गेला विसरून. घालितो मागुती आणून, पुत्र तुझा सजीव होय. इतुके होताची भयचकित, जाहली नारी जागृत. म्हणे आपणा कैसी भ्रांत, लागली असे प्रेतावरी. जे का वसे आपले मनी, तैसे दिसे निद्रा स्वप्नी. कैचा देव नरसिंह मुनी, भ्रांती आपणा लागली असे. आमुचे प्रारब्ध असतावणे, देवावरी बोल काय ठेवणे. अज्ञाना मी मूर्खपणे, श्री गुरुवरी काय बोल. येणे परी चिंता करीत, तव प्रेतासी झाले चेत. सर्वांगी उष्ण बहुत, सर्व संधीसी जीवाला. म्हणे प्रेतासी काय झाले, किंवा भूत संचरले. मनी भय उपजले, ठेवी काढुनी दूर परते. सर्व संधी जीव भरता, बाळ उठोनी बैसला. म्हणे क्षुधा लागली मला, अन्न देई म्हणतसे. रुदन करी तया वेळी, आला कुमार माते जवळी. स्तन घालिता मुख कमळी, क्षीर निधे 32 धारा. संतोष भय दोन्ही प्रीतीसी, संदेह मागुती असे मानसी. कडिये घेऊनी बाळकासी, गेलिया फुले पती जवळी. जागृत करुनी पतीसी, सांगे वृत्तांत आद्यतेसी. पती म्हणे तेसी, चरित्र असे श्री गुरूंचे. म्हणून दंपती दोघे जण, करुनी औदुंबरा प्रदक्षिणा. साष्टांगी करती नमन, स्तोत्र करीती नाना परी. जया जया वरदमूर्ती, ब्रह्मा विष्णू शिव यती. भक्तवत्सला तुझी ख्याती, वास पाहासी भक्तांच्या. तू तारक विश्वासी, म्हणून भूमी अवतरलासी. अशक्य तुझ वर्णावयासी, क्षमा करणे स्वामिया. कोपे करुनी मातेसी, निष्ठुर बोले बाळ कैसी. तैसे अविद्या मायेसी, तुम्हा ओखटे बोलिलो. सर्वस्व आम्हा क्षमा करणे, म्हणून निघाली ती लोटांगणे. विनवनिया करुणावचने, गेली स्नाना गंगेत. स्नान करुनी बाळकासहित, धुती झाली पादकांचे रक्त. औदुंबरा स्नपन करीत, लाविती दीप तैवेळी.
पूजा करीती भक्तीसी मंत्रपूर्वक विधीसी शमी पत्र कुसुमेसी पूजा करीती परेसा निरंजन तया वेळी करती गायन परिबळी अति संतोष तये बाळी भक्तिभावे स्तुती करीती इतुके होता गेली निशी उदय झाला दिन करासी संस्कारू म्हणून प्रेतासी आले विप्रज्ञाती सकळ तव देखताची कुमारासी विस्मय झाला सकळी कांसी समाराधना करती हर्षी महानंद प्रवर्तला ऐसा श्री गुरु स्थान महिमा अखिल लोक लादले कामा ऐकेकाची सांगता सीमा विस्तार होईल बहुकथा सिद्ध म्हणे नामधारका स्थान महिना ऐसा ऐका अपार असे सांगता आणि का साधारण तुझ निरोपिले तया औदुंबरातळी श्री गुरुवास सर्व काळी काम्य होत तत्काळी आराधिता श्री गुरुसी पुत्रापत्य वांजेसी स्त्रियायुक्त दारिद्र्यासी आरोग्य होय रोगियासी अपमृत्यू कधी नो हे जाणा भाव असावा आपले मनी पूजा करावी श्री गुरुचरणी जे जे वासना ज्याचे मनी त्वरित होय परेसा कुष्टी असेल अंगहीन त्याने अर्चावे गुरुचरण सुवर्ण होय अंगदान संशय मनी न धरावा हृदय शूळ गंडमाळा अपस्मारादी रोग सकळा परिहरती तात्काळा श्री गुरु पादुका अर्चिता जो का असेल मंदमती बधीर मुका पांगुळ रक्ती औदुंबरी सेवा करीती सुदेय होय सत्यमाना चतुर्विध पुरुषार्थ तेने होय निश्चित प्रत्यक्ष असे श्री गुरुनाथ औदुंबरी सनातन जया नाम कल्पतरू प्रत्यक्ष जाणा औदुंबरू जे जे मनीच्छती नरू साध्य होय परेसा किती वर्णू तेथील महिमा सांगता असे अशक्य आम्हा श्री गुरु नरसिंह सरस्वती नामा प्रख्यात असे परेसा गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र कामधेनू भक्तिपूर्वक ऐकती जण सकलाभिष्टे पावती म्हणून सरस्वती गंगाधरू सदा ध्यातसे श्री गुरु उतारावया पैल पारू इह सौख्य परागगती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्ध नामधारक संवादे मृतपुत्र संजीवन नाम एकविंशोऽध्याय श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।